नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, EPFO मधील कोट्यवधी खातेधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे EPFO मधील कोट्यवधी खातेधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या म्हणजे EPFOच्या सदस्यांसाठी लवकरच दिलासादायक बातमी मिळण्याची शक्यता आहे। कर्मचाऱ्यांच्या किमान पेन्शनमध्ये वाढ करण्याच्या दिशेने हालचाल सुरू झाल्या आहेत। संसदीय समितीने किमान पेन्शन वाढवण्याची शिफारस केली असून गेल्या अनेक वर्षापासून कामगार संघटनांकडून ही मागणी होत आहे। सध्या खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी EPFO अंतर्गत किमान पेन्शन 1000 रुपये प्रति महिना आहे। मात्र वाढत्या महागाईच्या काळात ही रक्कम अत्यंत अपुरी असल्याचे सांगत कामगार संघटना आणि पेन्शनधारक संघटना गेल्या 11 वर्षापासून किमान पेन्शन दरमहा 7500 रुपये करण्याची मागणी करत आहेत। या मागणीची दखल घेत कामगार विषयक संसदीय स्थायी समितीने केंद्र सरकारला किमान पेन्शनमध्ये वाढ करण्याची शिफारस केली आहे। 2014 साली किमान पेन्शन 2050 रुपयावरून 1000 रुपये करण्यात आली होती। त्यानंतर त्यात कोणताही बदल झालेला नाही, त्यामुळे आता ही वाढ होण्याची दाट शक्यता आहे। मित्रांनो, संसदीय समितीने आपल्या शिफारशीत म्हटले आहे की 2014च्या तुलनेत 2025 मध्ये महागाई अनेक पटीने वाढली आहे। त्यामुळे पेन्शनधारकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना सन्मानाने जगता यावे यासाठी पेन्शनच्या रकमेत वाढ करणे अत्यावश्यक आहे। सरकारने आर्थिक बाबीचा विचार करून यावर सकारात्मक निर्णय घ्यावा असे समितीने म्हटले आहे। कर्मचारी पेन्शन योजनेचे म्हणजे EPS एम्प्लॉई पेन्शन स्कीमचे तृतीय पक्ष मूल्यांकन देखील सुरू आहे। ते 2025 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे। खासगी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनातून 12% रक्कम EPF खात्यात कापली जाते, तर कंपनीकडून जमा होणाऱ्या रकमेतील 8.33% हिस्सा EPS मध्ये जातो, ज्यामुळे कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर पेन्शन मिळते। तर मित्रांनो, कशी वाटली कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।